त्याच्यामुळे जरा जास्तीच त्रास होतो. देशभक्तीकर गीत पण होतात सकाळ सकाळी. सगळ्यांचं आवरून वगैरे झालंय, बॅगा तयार आहेत. तर आपण पुढे जाऊन बघू टँकर वगैरे सापडतं, कारण या टँकर मधलं पाणी संपलंय. पाण्यासाठी असं चाललंय, आता पाणी असं घ्यावं लागतं. वरती दिसतोय तर राजमाची किल्ला आणि आपण सगळे आवरून वगैरे सगळे निघालोय आणि लवकरात लवकर पोचायचा आपण प्रयत्न करतोय. आपण आता जंगलाच्या मार्गाने चाललोय, रस्ता काढत काढत. मोहीम तर त्या साईडनी पुढे गेली आहे, आपण रस्ता काढत काढत चाललोय. तर वाकून वाकून यायला लागते, तर जरा झाडी जास्ती आहे असं, आणि काटेंची झाडी त्याच्यामुळं थोडं जपून जपून यायला लागते. तर वरती गेल्यावरच बघू कुठं पोहोचतोय आपण. चला आकाश, चला चला. जंगलातल्या खडतर प्रवासानंतर आपण आता एकेरी वाहतुकीमुळे इथं लाईनीत थांबलोय आणि असं हळूहळू हळूहळू ही आपल्याला दरी उतरायची आहे. आणि उतरल्यानंतर आपल्याला आज प्रसाद आहे, जो मोहिमेचा प्रसाद असतो तो आहे. या एकदम खोल दरी आहे खाली, त्या दरीमुळे सुद्धा सगळे सिंगल लावून चालले. मागं बघितलं सगळे एकेरी मार्गाने येत आहेत. हा एकट्याचाच जायचा रस्ता आहे, तर दुसरा व्यक्तीच नाही जाऊ शकत एवढं, आणि त्याच्यामुळे हे लाईनीने जायला लागतंय. आणि पुढं जाऊन जर डाव्या साईडला जर इथं बघितलं तर सगळी दरी आहे, त्याच्यामुळं पूर्ण एकेरी मार्गाने आपल्याला जायला लागतंय. काही पुढे गेले तर असे बाण केले. आता आपण एक टप्पा उतरलोय. आपण इथून पुढे पण एकेरीच वाट आहे. या एकेरी वाट्यापासून आता खाली उतरायचं. असा सगळा एकेरी मार्ग आहे. इथून जाऊन परत खाली दरीत जायचं आहे. अशी दरी आहे, त्या दरीत परत जायचं आपल्याला. त्यामुळे इथून पण सगळे हळूहळू चालले. पण जवळजवळ अर्ध्याच्या वर हे उतरलोय. एकेरी वाट ही सगळी एकेरीच आहे. खाली जर बघितलं तर ही अशी दरी आहे, खोल दरी. तरी आपण अर्ध्यावर खाली आलोय. असं सरळ सरळ अजून खाली जायचं आपल्या. आज इथं महाप्रसाद भंडारा म्हणतो आपण त्याला. भंडारा झाल्यानंतर आपला इथं स्थळ असणार आहे, मुक्कामाचं स्थळ. हे उद्या डायरेक्ट सांगत आपण तो डोंगर जो होता मोठा पर्वतच म्हणते, तो उतरलाय आता. मागं दिसतोय तो सगळ्यात मोठा डोंगर दिसतो. तिथून आपण खाली आलो आणि आत्ता आपल्याला हे डांबरी लागली, सिमेंटचा रोड लागलाय. इथून असं म्हणतात की 2 किलोमीटर भंडारा आहे. एवढा वेळ चालून शेवटी इथं भंडाऱ्याच्या ठिकाणी आलो. इथं असा भंडारा घेतो इकडनं. आता आपण जेवण करायला भंडाऱ्याचे सगळे आपले लोक सोय केली आहे. सगळे भंडारा झाल्यानंतर आपण थोडासा आराम करणार आहे आणि निघणार आहे. भंडाऱ्याचा मेनू म्हणजे मसाले भात आणि आमटी आहे. आता जेवण झालं. आता असंच बसलो होतो, पायाकडं लक्ष गेलं तर एवढा मोठा फोड आला आहे. असं सगळ्या बोटांना फोड जर फुटला तर खूप आघात होईल. पायाची अवस्था काय, सगळीकडं फोड नसते. अशीच मोहीम असते. अजून पोहोचायला 25 ते 30 किलोमीटर आहे. पोहोचल्यावर मग मोहीम संपणार आहे आपली. तोपर्यंत चला कुठेतरी पुढं आराम करू किंवा बघू काय करायचं. भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन आपण परत मुक्कामाच्या ठिकाणी चालायला लागलो.
जाता जाता बघू आता काय दिसतंय काय की कुठं थांबायचं, थोडा आराम करायचा. अजून तरी काय प्लॅन नाही, पुढे गेल्यावरच बघू आपण किती लांब आहे याचं पण काय अंदाज नाही आपल्याला. असं चालूच चाललं आहे, आपल्याला नदी लागली, पायाला फोड आल्यामुळे जरा जास्तीच त्रास होतोय. पण ठीक आहे, चालू आता बघू. आजचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं काय तेवढं सहन करायचं. एकदा काय घरी पोचल्यावर मग काय टेन्शन नाही. थोडं पुढं आल्यावर 5-1 किलोमीटर पुढं आलो, जरासा आराम करायचा म्हणून थोडंसं विश्रांती घेते. पायामुळं खूप चालतंच ना, थोडं हळूहळू विश्रांती घेत जातं. एक थोडी अर्ध्या तासाची एक विश्रांती घेतली, त्याच्यानंतर आता परत चाललो आहे पुढे. या रखरखत्या उन्हात आपल्याला अजून हा दिसतोय तो डोंगर क्रॉस करून मग पलीकडे जायचं. आपलं मुक्कामाचं ठिकाण तिकडेच आहे. डोंगर चढायला सुरुवात केली, समोर बघू शकता. परत चढण लागलं, हा पूर्ण डोंगर चढून परत उतरायचं आहे, मग आपला तळ सापडणार आहे. तो डोंगर चढल्यानंतर अजून वाटलं आपल्याला की आता झालं, पण त्याच्यानंतर अजून एक चढ लागला. काही संपतच नाही. हा एक मोठा डोंगर आहे ना, तो परत पुढं चढायचा आहे. इथून अजून बराच वेळ जाईल, 2.5-3 तास जातील असं वाटतं. तर तो डोंगर क्रॉस केल्यानंतर परत असेच अनेक डोंगर लागले. तो क्रॉस केल्यानंतर असं वाटलं होतं की आता पोचलो आपण, पण पुढं बघितलं तर हा एक मोठा डोंगर लागला. त्याच्यानंतर आता या डोंगरावरनं हा क्रॉस करून पुढं जायचं आपल्याला. तर प्रत्येक ठिकाणी मोहीम असं घेऊन बाण दाखवलं आहे, म्हणजे कोण चुकू नये म्हणून. आत्ताशी एक उतार लागला आहे, त्या उताराने आता उतरायला चालू करतो आपण. अजून खाली गेल्यावर आपल्याला काय काय अनुभव येतात अजून बघूच. सह्याद्री काय काय शिकवतो बघतोच आपण. आत्ता तरी उतरला, हा डोंगर उतरला, पाहण्यासाठी लाईन लागली. आपले सगळे पुढं बसलेत. आता पोचलोय कर्जत जवळच्या एका गावात, आणि हा समोर दिसतोय हा तो भीमगड आहे. त्या भीमगडाच्या पायथ्याला मुक्काम असण्याची शक्यता आहे. पुढे गेल्यावरच कळेल. आता पायथ्याला तरी पोचले, आता चढ उतार नसण्याची शक्यता आहे. हा समोर दिसतो तो भीमगड आहे, मंदिर आहे. या मंदिराच्या इथं पाठ टेकवली. मुक्कामाच्या ठिकाणी आलोच आहे, इथनं 5 मिनिटाच्या अंतरावर मुक्काम आहे. हे सगळे गुरुजींचं दर्शन घ्यायसाठी आपले. हा किल्ला आहे मागं भीमगड. शरीराची मनाची आपली जी क्षमता आहे तिची परीक्षा म्हणल्यावर ही गडकट मोहीम असते. काय असतं आपलं की जवळजवळ 60 ते 70 किलोमीटर आपण चालून, तिकडे 60 ते 70 किलोमीटर आपण चालून ही गडकोट मोहीम पूर्ण करतो. ही फक्त काय असं ट्रेकिंग्स वगैरे नाही, तर ह्याच्यात आपल्याला शरीराची कस किती होती, शरीराची झीज किती होती, मावळे किती आपले गडकिल्ले सर करत असतील, कुठल्या वाटेने सर करत असतील, याचं एक उदाहरण म्हणजे गडकोट मोहीम. त्याचं मावळे तर 100% जरी म्हणलं तर आपण त्यांच्या फक्त 1 ते 2% फक्त हे गड किल्ले सर करतो. चला आता आपण तळावर तरी आलो. सगळ्यांना महाभारत रामायणाविषयी काहीतरी माहिती आहे ना सगळ्यांना. रामायणावर व्याख्यान खूप छान. अरे रंग का सपना पाले अफजल आया माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके. आता सगळ्यांची व्याख्यानं वगैरे झाली. सगळ्यांची व्याख्यानं होऊन आता आम्ही मगाशी शिदोरी सोडली होती, त्याच्यामुळं खाऊन वगैरे घेतले थोडंफार. आता थोडं झोपायचं, आराम करायचा, कारण सकाळी लवकर परत 5 वाजता उठायचं. आणि सगळे थकलेले आहेत, कंटाळलेले आहेत, पण या मिळालेल्या व्याख्यानांमुळे सगळ्यांना परत ऊर्जा आली आहे. पण आता थोडा आराम करू आपण. आपण जर हे बघितलं, सगळे एकदम झोपलेले आहेत. राम राम मित्रांनो, आज मोहिमेचा सगळ्यात शेवटचा दिवस आहे, म्हणजे आपला सांगाचा दिवस. गुरुजींचं व्याख्यान होणार आहे. आता उठलेच सगळे, आत्ताच उठलो मी पण, तुम्ही बघू शकता. त्यांचं आगमन भारत मातेच्या आरतीसाठीच असणार आहे. हे बजरंग, हे बजरंग, हे बलवीर, हे हनुमान. सगळीकडे पेट्या बांधायचं काम चालू आहे. एकमेकांना धारकरी पेटे बांधून मी ऑलरेडी बांधलो, आधीच बांधून झालं. आता थोड्याच वेळात आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात होईल. सांगताचा कार्यक्रम आहे शेवट, म्हणजे सगळ्यात शेवट.
कार्यक्रमाची उपस्थिती म्हणजे प्रमुख उपस्थिती म्हणजे उज्ज्वल निकम जे विशेष सरकारी वकील आहेत त्यांची उपस्थिती आहे आज असं कळलंय. राजमान्य राजश्री छत्रपती उज्ज्वल निकम साहेबांचं आता व्याख्यान चालू झाले. मी खासदार राज्यसभेवरती गेलो आणि त्यावेळेला ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा करा, ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करा असा राजकीय विरोधक त्यावेळेला दावा करत होते. माझ्या देखील मनात प्रश्न आला. गुरुजींचं व्याख्यान चालू झाले. सगळीकडे शांतता आहे आता. पण ठाऊक नसतं तेव्हा एक मुलगाराव निकम नाव जहाज कसे वेगळे ते आपण थोडक्यात पाहिजे. एवढं मोठं वाळू बांधणाऱ्या संख्य मुंग्या मोहीम संपल्याचा आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. सगळे व्यक्त करतात आनंद मोहीम संपल्याचा. मोहीम संपल्याचा आनंद. आता आपण मोहीम संपून निघालोय, गाडीत बसलोय, आता सगळेच बसलोय आणि मागून असे सगळे चालत चालले.